मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता दुसरी च्या पुस्तकातील 1 नंबरची कविता पाऊस या कवितेचा अभ्यास करणार आहोत। तुम्ही इथे चित्रात बघू शकता की वरती विजा चमकताना दिसत आहे ढगामध्ये, तसेच 2 मुलं पावसामध्ये खेळताना दिसत आहे। त्या मुलांनी पाण्यामध्ये पेपर बोट सोडलेले आहेत। एका पेपर बोटवर एक बेडूक बसला आहे। तर अशा पद्धतीने ह्या चित्रावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ही कविता पावसावर आधारित आहे। आपण ही कविता वाचून घेऊयात। आभाळ वाजलं धडामधूम, वारा सुटला सुसुसुम, वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लक लक लक, पाऊस आला धो धो धो, पाणी वाहिलं सो सो सो, पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली बुडली, बोटीवर बसला बेडूक बेडूक, तो ओरडला डरावडूक डरावडूक। आभाळ वाजलं धडामधूम म्हणजे पाऊस यायच्या आधी आकाशात ज्या विजा चमकतात त्याचा आवाज कसा येतो? धडामधूम। वारा सुटला सु सु सुम, वाऱ्याचा आवाज कसा आहे? सु सु सुम। वीज चमकली चक चक चक, ज्यावेळेस वीज चमकते त्यावेळेस प्रकाश कसा पडतो? चक चक चक। आणि जिकडे तिकडे काय होतं? लक लक लक। पाऊस आला धो धो धो, तर पाऊस कसा आला आहे? धो धो धो। पाणी वाहिलं सो सो सो, आणि पाऊस आल्यामुळे जिकडे तिकडे पाणी झालं आहे। आणि मग ते पाणी कसं वाहिलं आहे? सो सो सो। पाण्यात बोट सोडली सोडली, मग त्या मुलांनी बोट बनवली आहे आणि पाण्यात सोडली आहे। हातभर जाऊन बुडली बुडली, ज्यावेळेस पाण्यामध्ये ती पेपरची बोट करून आपण सोडतो ना त्यावेळेस ती बोट ओली होते आणि नंतर ती बुडती। बोटीवर बसला बेडूक बेडूक, आणि ज्यावेळेस तुम्ही चित्रात पाहिलं त्या मुलांनी बोट सोडली आणि नंतर त्या बोटीवर एक बेडूक बसला। आणि तो बेडूक ज्यावेळेस बोटीवर बसला त्यावेळेस ते मुलं काय म्हणतात की तो बेडूक कसा ओरडला? कसा ओरडतो बेडूक? डरावडूक डरावडूक। तर मुलांना अशी ही अगदी साधी आणि सोपी आणि छान अशी कविता आहे। जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर आपल्या मराठी मातृभाषा चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।